नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 38 साइज प्रिन्सेस कटचे कटिंग कसे करायचे। बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम असतो की प्रिन्सेस कटचं तर कटिंग करतात पण बऱ्याच वेळा पफ व्यवस्थित येत नाही किंवा प्रिन्सेस कट फिटिंगला व्यवस्थित बसत नाही आणि प्रिन्सेस कट फिटिंगला व्यवस्थित बसावा आणि प्रिन्सेस कट व्यवस्थित यावा यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवणार आहे। तर ही बघा आपली सर्व मापे। छाती आहे 38 इंच, पूर्ण उंची आहे 15 इंच, मुंडा आहे 6.5 इंच, पुढील गळा 6, मागील गळा 8 आहे, आडे आहे 3, शोल्डर 5.5, भाई उंची 5 आणि भाई घेर 11। या अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व मापे कशी घ्यायची आणि त्याचं कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला करूया सुरुवात। आज मी ह्या कार्डशीट पेपरवर तुम्हाला मापे कशी घ्यायची ते दाखवणार आहे। तर हे बघा पूर्ण उंची आहे 15 इंच तयार। तर इथून इथे 15 इंच घ्यायचं, इथून शोल्डरचे माप टाकायचे। शोल्डर आहे 5.5 इंच, तर इथून शोल्डरचे माप असे टाका। आडे आहे 3 इंच आणि ही झाली आपली गळा रुंदी। इकडून मुंडा आहे 6.5 इंच आणि पुढील गळा आहे 6 इंच। छातीचे माप आहे 9.5 इंच, 38 छातीचा ब्लाउज आहे आणि मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच। हे अशी खालीपर्यंत अशी रेषा आखून घ्या मुंड्याची। मार्जिनची पण अशी व्यवस्थित आखून घ्या। इथून आपल्याला घ्यायचं आहे पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावर, पाठीमागचा 1.5 इंचावरती, म्हणजे टोटल हे 1.5 इंच यायला पाहिजे। आणि असा मुंड्याचा आकार द्यायचा। हा थोडासा आतून घ्यायचा मुंडा, म्हणजे फिटिंग पुढील साईडचं मुंड्याचं व्यवस्थित बसतं। इथून घ्यायचा आपल्याला 10 इंचावरती पॉइंट। इथून आलं पाहिजे आपले 4 इंचावरती आणि इकडून 1 इंच टक्ससाठी आणि इकडून 1 इंच। इथून घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंचावरती आणि इथून असा व्यवस्थित प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा। इथून आपण 1 इंच घेतले, इथून 1 इंच घेतलेला आहे। तर आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊया। ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे आणि आपल्याला इथून अशी मध्य करून इथून रेषा आखून घ्यायची, कारण जर इथून असा टक्स घेतला ना की फिटिंग अगदी परफेक्ट बसतं। हे बघा हा टक्स घ्यायचा। आता इथून आपल्याला जो इथं आपण टक्ससाठी 2 इंच घेतलेले आहे ना, त्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला इकडे 2 इंच घ्यावं लागेल आणि असं क्रॉस लाईन आखून घ्या। म्हणजे हे इथं टक्स घेतला की हे इथं कव्हर होते, नाहीतर इथं टक्स घेतला की इथील कमरेचं माप कमी होऊ शकतं, म्हणून 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर आता आपण करूया याचं कटिंग।
आता हा मागचा आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग तयार झालेला आहे। हे बघा, असं कटिंग करून घ्यायचं। पुढील आपल्या गळ्याचा आकार राहिलेला आहे तो दोन घेऊ। हे आपले प्रिन्सेस कटचे दोन पार्ट तयार झालेले आहेत आणि हा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे। आता आपण करूया बाहीचे कटिंग। बाही उंची घ्यायची आपल्याला 5.5 इंच आणि इथला जो घेर घ्यायचा आहे ना तर ह्याच्यावरून घ्यायचा। बॅक किंवा फ्रंट साइडचा हा जो घेर आहे, आता हा येतोय 9 इंच, तर आपण इथून 9 इंच टाकायचं। इथली आपली खोली येणार आहे 3.5 इंच। इथून घ्यायचंय आतल्या साईडला आपल्याला 1 इंच। भाई घेर आहे आपलं 11 इंच, म्हणजे निम्मा 5.5 इंच आणि मार्जिन घ्यायचंय आपल्याला 2 इंच। इथून असं आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची। ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे, परत ह्या दोन्हीचा मध्य करायचा। इकडून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या पुढील मुंड्याचा अर्धा इंच। हे बघा, हे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याचं पण आपण कटिंग करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने झालंय आपलं बाहीचं कटिंग। हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झाले तयार। हा आपला प्रिन्सेस कटचा भाग हे बघू शकता। हे 38 साइजच्या आपला प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे। तुम्हाला हे कटिंग कसं वाटलं? ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला आणि ब्लाउज जर स्टिचिंग केला तर तुमचा ब्लाउज परफेक्ट बसेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। धन्यवाद।